वेलकम. तर मंडळी कसे आहात? मजेत ना? मजेत कसे असतील? ISC, MSc, L1 सगळे एकाच आठवड्यात आहेत. आता कुठे थोडे निवांत झाले असतील. अरे MSc चा पेपर किती मार्काचा आहे हे तर माहिती आहे ना? नाहीतर दीपोत्सवात जसे दिवे लावले तसे पेपर मध्ये लावून याल. ए बस रे, आपण इथे आलोय कशाला? बघ सगळे किती छान तयार होऊन आले. तू इथे पण अभ्यासच घेऊन बसलास. अभ्यास बाजूला ठेव बरं. बर तू म्हणते म्हणून अभ्यास जरा वेळ बाजूला ठेवतो. तर राम मंडळी, मी अनुप पतंगे आणि मी चैताली संदीकड युसीन आर्ट सर्कल तर्फे दिवाळी निमित्त आयोजित या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये मग सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आजच्या संध्याकाळी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले प्रमुख पाहुणे म्हणजेच नूतन डायरेक्टर डॉक्टर सुरेंद्रजी राठोड सर, तसेच डीन अकॅडमिक्सचे हेड डॉक्टर प्रोफेसर AK कोकणे सर, त्यासोबतच रजिस्ट्रार डॉक्टर SG तामणकर सर, या सर्वांचे आम्ही आर्ट सर्कल तर्फे हार्दिक स्वागत करतो. तसेच इथे उपस्थित सर्व आर्ट सर्कलचे मेंबर, स्टाफ, मेंटेनन्स अँड सिक्युरिटी स्टाफ आणि इतर सर्व विद्यार्थी यांचेही मनपूर्वक स्वागत. WC आर्ट सर्कल दीपोत्सव दरवर्षीच मोठ्या उत्साहात साजरा करतो, ज्याचे मुख्य आकर्षण असते आपल्या कॉलेजचे स्वच्छता दूत म्हणजेच मेंटेनन्स अँड सिक्युरिटी टीम. त्यांच्या परिश्रमामुळे आज येथील प्रत्येक दिवा अधिक उजळून निघालेला आहे. बरोबर आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच आपला कॅम्पस इतका सुंदर आणि इंस्टाग्राम पोस्ट आणि व्हिडिओसाठी नेहमीच सुसज्ज असतो. त्यांच्यामुळेच जसे हे दिवे झळकतात तसाच आपला कॅम्पस सुद्धा झळकतो. एकदा त्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. त्यांना एक दिवस जरी सुट्टी दिली तर कॉलेजचे काय हाल होतील, बापरे बापरे बापरे, विचारही करू शकत नाही आपण. तर आता आपण दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर एक छोटीशी ज्योत सुद्धा यशाचे, सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून काम करते. ती थोडी का होईना जीवनातील निराशा दूर करत असते. जीवनाला हवी प्रकाशाची वाट, दिव्यामध्ये जळते छोटीशी वाट. तेव्हा दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. तसेच मी आता सर्व मेंटेनन्स टीमच्या स्टाफला दिवे रोषणाई करण्यासाठी आमंत्रित करतो. आता आपल्या कार्यक्रमामध्ये काहीतरी वेगळे करण्यासाठी आपल्या नूतन प्रेसिडेंट म्हणजे डायरेक्टर डॉक्टर प्रोफेसर सुरेंद्रजी राठोड सर यांच्या हस्ते आपण आकाशदीप म्हणजे स्काय लँटर्न याचे प्रज्वलन करणार आहोत. तर मी त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी आता वाटतंय स्काय लँटर्नला पण आपला इव्हेंट बघावा वाटायला लागलाय. बरोबर आहे. आपला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपले नवीन डायरेक्टर डॉक्टर SS राठोड यांचा सत्कार करण्यासाठी मी WC आर्ट सर्कलचे अध्यक्ष प्रणव चौधरी यांना आमंत्रित करतो. माहोल थोडा रंगतदार करूया. त्यासाठी येत आहेत आपल्या कॉलेजचे गायन तारे म्हणजेच आपल्या WC आर्ट सर्कलची बँड टीम. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
थी, एकदम दिल को छू गई। वैसे कहते हैं जब दीपक की ज्योत जलती है तो स्वयं अंधकार दूर हो जाता है, और इस प्रार्थना के बाद तो पॉजिटिविटी चारों तरफ फैल गई है। बिल्कुल सही कहा आप। तो आइए इस उत्साह और उमंग के माहौल में हम सब मिलकर मनाते हैं दीपोत्सव, रोशनी का त्योहार। हम आपका इस सुंदर त्योहार में दिल से स्वागत करते हैं। वैसे आप लोग का सोच रहे होंगे कि दो नए बंदे कहाँ से आ गए, लेकिन जो अब आ गए हैं तो चलिए शुरू करते हैं। सरलता सज्जनता दीपदा की पृथ्वी। माननीय अध्यक्ष महोदय, सभा में उपस्थित सभी गणमान्य अतिथि, परम सम्माननीय सचिव, मैं ऋतुजा और अरे अरे बस बस हो गया, मुझको तो लगा अब चलते ही रहेगा। देखिए दोस्तों, एक बात तो पक्की है, आज बिना गूगल ट्रांसलेशन के मुझे इनकी बातें समझना थोड़ी टफ होगी। दक्ष, थोड़ा सम्मानजनक रहिए, हम दीपोत्सव के कार्यक्रम में हैं। अरे मैं तो सम्मानजनक हूँ ही, बस मेरी हिंदी थोड़ी बाजार की है और इनकी संस्कार की। ये जैसे कि कोई संस्कारी थी और मैं जैसे कोई एलईडी बल्ब। आप इसकी बातों को पूरी तरह से दुर्लक्षित कीजिए। चलिए हम अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं। तो मैं कह रही थी कि दीपावली का असली अर्थ पटाखों और मिठाइयों में नहीं, अपितु उस प्रकाश में है जो हम एक दूसरे के जीवन में भरते हैं। बट ध्यान से, तेल दियों में ही डालना है, रिश्तों में नहीं। तो चलिए जोरदार तालियां बजाइए हमारे अगले नाटक के लिए, जिसमें कॉमेडी, ड्रामा और वो सब कुछ है जो आपको हमारी पिछली LA1 में नहीं मिला होगा। चलिए शुरू करते हैं। थांब ग, आधी सरस्वती जवळ एस्थेटिक शॉट घेऊ दे, बघ फिल्टर पण लावलंय। बघू. अरे हा तर कुणाला दिसतोय, पण हा इथे का झोपलाय? हे आठशी पहिला उठ, कॉलेजला आलाय तू, दिवाळी संपली. अरे उठ रे, नाहीतर आई नाही, आई शपथ डास तुझा गेम करतील बघ. अरे परत रे, या कॉलेजच्या बागेत ना वायफायच्या रेंजपेक्षा डासच जास्त आहेत. अरे देवीच्या मूर्तीसमोर झोपलायस काय तू? हे घे. हे काय आता? अरे तो दिवा लाव, दिसलाय बघ. त्या दिव्याच्या प्रकाशात देवीची मूर्ती किती सुंदर दिसेल. जस्ट लाईक माय ग्लोइंग फेस। ए ग्लोईंग काय ग्लोईंग? तुझ्या मेकअपच्या पैशात आला नाही का वरच्यावर आंघोळ करतील? झोपायचं काम कर ना। किती वेळचं तिकडून मिळतो नाही सहता. ए अरे जा तू, तुझी रील काढ, तुझी रील काढ. बस. जरा कामही करा, नाहीतर प्रणव आणि रेवती आपल्याला आकाशमध्ये पण सांगतील. अंधारात काय करता रे एवढं? कार्यक्रम हॉस्टेलचं इन टाइम 9 पर्यंत आहे, माहिती आहे ना? लाईट पण गेली आहे, आम्ही झोपतोय. हे झोपाळू आळशी प्राणी सारखा कसा झोपत असतो रे तू? अरे यार, लाईट पण गेली. आता माझ्या रील्सची क्वालिटी नाही कमी होणार का? आता व्ह्यूज पण नाही येतील. अरे यार, लाईट पण येत नाही, आता पण सेल्फी कशी काढणार? तर इतकी सुंदर रांगोळी काढली, फोटोज पण नाही काढून झाले. अरे तुमच्या फोटोज, व्हिडिओ आणि इंस्टाग्राम पोस्टसाठी आपण दीपोत्सव साजरा करतोय का? नाही, हा कार्यक्रम आपण खास मेंटेनन्स आणि सिक्युरिटी टीमचे आभार मानण्यासाठी करतोय. अरे मेंटेनन्स टीमचे आभार मानण्यासाठी करताय. मी जातो यार. कुठे चाललास? अरे गाढवा, कुठे चाललास तू? इथे काम कोण करणार? अरे करा तुमचं तुम्ही, मी जातोय. बरं आरोपी, बाकी है मेरे लोग. फराळ हाय, शपथ थांबतो मी आता. काय ते फराळ? हो, आपल्याला फराळ करायचा आहे, पण कुणासोबत माहितीये का? माहिती आहे. मेंटेनन्स आणि सिक्युरिटी टीम. हो, त्यांच्या परिश्रमामुळेच आज आपला कॉलेजचा परिसर इतका सुंदर आहे. त्यांच्या देखभालीमुळे आपल्या कॉलेजला 4 चांद लागले आहेत. ते त्यांचे घर सण सांभाळून कॉलेजला कायम तत्परतेने कार्यरत ठेवतात. अरे रोहन, तुला माहिती आहे ते कोणासारखे? कुणासारखे बरं? या दिव्यांसारखे. कसे? लाईट जरी गेली तरी अंधार होऊ देत नाही. तसंच आपण किंवा टीचिंग स्टाफ जरी कॉलेजमध्ये नसू तरी ते कॉलेजमध्ये राहून कॉलेजला ज्योतिर्गमय करतात. बरोबर आहे तुझं. हो, बरोबर बोललेस तू. आपण त्यांच्यासाठी आपल्या हृदयातून एक ज्योत पेटवली पाहिजे. गाइस, आजसाठी कॅप्शन रेडी आहे. When lights go off, hearts light up. फिर एक फोटो तो बनती है, हो ना?
अरे आवरला नाही अजून? अरे काका आहेत का तुम्ही? अरे 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 अरे, आता फोटो काढा आमचा. डिस्कशन झालं तर त्यांच्याचकडे फोन देशील. अरे काका तुम्ही कसे आहेत या, तुम्ही पण या हो. अरे गावचा आयडी काय ते मी द्या. मी पुढे हे कॅमेरा नीट धर बघ, आम्ही येत नाही. पत्नीच्या उजेडात फोटो किती छान निघत आहे. से हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. वाह, क्या जबरदस्त ड्रामा था। कहानी में इमोशन भी था और कॉमेडी भी। अगर इन सब को एक्टिंग के मार्क्स दिए जाते तो आज ये सब टॉपर होते। है अब की बार काम हम हमारी दर्शकों की तालियों से चला लेते हैं। अरे तालियां बजाओ। तो दोस्तों, दिवाली का माहौल है, मिठाइयाँ, रोशनी और चारों तरफ खुशियाँ। लेकिन कुछ लोग ऐसे भी हैं जो दिवाली अपने घर से नहीं सरहद पर मनाते हैं। हमारे रियल हीरोज आर ब्रेव सोल्जर्स। सत्य कहा दक्ष, वे ही राष्ट्र की सच्ची दीप है जो वे ही राष्ट्र की सच्ची दीप है जो एग्जैक्टली ऋतुजा, हमारे सेना के महारथी। खैर जाने दीजिए, हम अटक रहे हैं। आप समझते हैं हमारी बातों को। वो क्या है ना कि हम लड़के आए हैं, कुछ याद नहीं आ रहा, प्यार से फिर ही बोल देते हैं कि उन वीरों को सच। तो अब आपके सामने प्रस्तुत है एक हृदय स्पर्शी कविता जो हमें यह स्मरण दिलाएगी कि सच्चा दीपक वही है जो सीमाओं पे जलता है। तो एक बार जोरदार तालियां बजाइए इस दिन के लिए जो हमारे लिए लिखा रहा है एक कविता जो कि जवानों पर है। धन्यवाद। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। मैं भारत का जवान हूँ, मरुस्थल की रेत हूँ, सियाचिन का आसमान। मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूँ। मैं जून में जलती रेत पर लेट कर कहता हूँ सर्दी आज कम है। दिसंबर की ठंड पीकर कहता हूँ गर्मी का मौसम है। मैं 9 दिन बर्फ में दफन रहकर जिंदा निकलता हूँ। मैं हिंद महासागर के लहरों के कपड़े बदलता हूँ। -20 डिग्री में राइफल टांगे टहलने निकलता हूँ। अरे आदम की औकात क्या जब मैं कुदरत से नहीं डरता। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। मेरी दिवाली के उजाले का ख्याल तक नहीं, मेरी होली में रिश्तों का गुलाल तक नहीं। चांद हर ईद पर तन्हाई में इजाफा लाता है। मुझे राखी बांधने बस एक लिफाफा आता है। अपनी माँ के पैर छुए मुझे अरसा हो गया। मेरा बाप मेरे इंतजार में बूढ़ा हो गया। मैंने सहूलियत का गला घोटा, जरूरत नकारी है। हाँ मैं निर्दयी हूँ, मैं अपने उजड़ते घरों आंगन से नहीं डरता। मैं भारत का जवान हूँ, मैं दुश्मन से नहीं डरता। थैंक यू। वाह, क्या कविता थी। हर पंक्ति ने दिल को छू लिया। ये कविता हमारे सोल्जर्स की जिंदगी का एक आईना थी। करेज, सैक्रिफाइस और देशभक्ति की एक प्रतिमा थी। बिल्कुल सही कहा तुमने दक्ष। अरे ये क्या लगता है हमारी ऑडियंस थोड़ी बोर हो रही है? हाँ मुझे भी यही प्रतीत हो रहा है। तो प्रस्तुत है आपके सामने एक नृत्य प्रदर्शन जिसके लिए हमारे आर्ट सर्किल की डांस टीम ने रात दिन एक कर दिया। रात दिन मतलब दिन में प्रैक्टिस और रात को रील बनाना? दक्ष, बातों को भ्रमित करना तो कोई आपसे सीखे। अरे नहीं, मैं तो सिर्फ बैक स्टेज की सच्चाई बता रहा था अपने ऑडियंस को। अपनी सच्चाई आप अपने पास रखिए। तो चलिए देखते हैं हमारे आर्ट सर्कल के डांस टीम का एक जोरदार धमाकेदार परफॉर्मेंस। तालियां बजाएं। Not bad. दिल की जो बातें हैं, बातें जो दिल की हैं, दिल ही में रखना पिया। लब तो ना खोलूं मैं, खोलूं ना लब तो पढ़। आँखों से सब कह दिया। पियू बोले, पिया बोले, क्या ये बोले जानू ना,
मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियाँ जो भंवरे आके रूठ गए। बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, है सवार लूं। हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियाँ जो भंवरे आके रूठ गए। बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, है सवार लूं, सवार लूं, है सवार लूं। ऐसे डोरे डाले काला जादू नैना काले, तेरे में हवाले हो अस्थिर से लगा ले यार मैं तेरा। ओ दोनों धीमे धीमे जले, आजा दोनों ऐसे मिले, जमीन पे लगे ना तेरे ना मेरे पाँव रे। मन के धागे, ओ मन के धागे, धागे पे सावरे, धागे पे सावरे, है लिखा मैंने तेरा है तेरा है तेरा है जोड़ा मेरे। मन वाला गे, ओ मन वाला गे, लागे रे सावरे, लागे रे सावरे, ले तेरा हुआ जिया का जिया का जिया का जीना रे। वाह भाई वाह। वैसे तो ये डांस देखकर एक बात पक्की है, अगर कॉलेज की बिजली चली जाए तो ये ना चाहो पूरा कॉलेज रोशन हो जाएगा। पहली बार इतने कुछ नहीं की बात हुई है। वैसे मैं क्या कह रही थी, अब डांस हो गया, पोयम हो गई, एक गीत भी हो गया, तो अब थोड़ा सा तत्वज्ञान हो जाए। तत्वज्ञान क्या होता है? आखिर तुम्हारे मन में चल क्या रहा है? अरे मैं कह रही थी कि जीवन के हर प्रश्न का उत्तर है गीता, कि जीवन के हर प्रश्न का उत्तर है गीता में जीवन का अर्थ, जीवन का सार और मृत्यु का अर्थ है। उस गीता ने अर्थ महत्व बताया कर्ण की उदारता का, कि उस गीता ने महत्व बताया कर्ण की उदारता का, और आने वाला दृश्य मार्ग दिखाएगा जीवन की आत्मता का, जीवन की आत्मता। कुछ पढ़ने तो नहीं पड़ा, लेकिन एक बात जरूर समझ आई कि जीवन में दो लोगों का होना बहुत जरूरी है। एक कृष्ण जो ना लड़े फिर भी जीत पक्की कर दी, और एक कर्ण जो हार सामने हो फिर भी साथ ना छोड़े। महाकाव्य की खंड 5138 में ये उल्लेखित है कर्ण और कृष्ण का सम्मान, परंतु हम सब अभी इस सम्मान से अपरिचित हैं। तो चलिए देखते हैं कर्ण और कृष्ण को एक साथ। तो एक बार जोरदार तालियां हो जाए हमारी आने वाली कर्ण की तरफ। हे माधव, मेरे साथ ऐसा क्यों हो रहा है? मेरी विद्या, रसास, सामर्थ्य मेरे साथ क्यों छोड़ रहा है? मेरी विद्या मेरा एक क्षण में मेरा साथ क्यों छोड़ रही है? राजगढ़, भगवान परशुराम के शब्दों का स्मरण कीजिए। जो विद्या अनीति के मार्ग पर चलकर प्राप्त की जाती है, वह संकट के समय साथ छोड़ देती है। यह भगवान परशुराम का श्राप नहीं अंगराज, प्रकृति का नियम है। किंतु वासुदेव, मैंने अथक श्रम किए थे विद्या प्राप्त करने के लिए, फिर मुझे क्यों मेरी विद्या का स्मरण हो गया? विद्या प्राप्त करने का प्रयत्न आपने क्यों किया था महाराज? क्या विद्या का महत्व जाना था आपने? क्या विद्या प्राप्त करके समाज का लाभ करने का उद्देश्य था आपका, या फिर आपने अपने अपमान का प्रतिशोध लेने हेतु विद्या प्राप्त की?
भगवान की शरण में रहकर भी आपका मन शांत न रहा। आप प्रतियोगिता करते रहे, कहीं दूर बैठे अर्जुन के साथ। कैसे नहीं करता प्रतियोगिता वासुदेव, कैसे समझौता कर लेता अपने जीवन के साथ। यह समाज निरंतर ही मेरी भावनाओं को कुचलता रहा, मेरी शक्ति का सम्मान नहीं किया, मेरे सपनों को स्वीकार नहीं किया, सदा सूत पुत्र कहकर अपमानित किया है मुझे। यह समाज किस प्रकार मुझे अपने अधिकार से वंचित कर सकता है। अवश्य ही अपराध है राधेव, जाति पाति में भेद करना अवश्य ही माना चाहिए। तो फिर मेरा क्या दोष है वासुदेव? यदि मैंने प्रतियोगिता की, यदि मैंने बलपूर्वक अपने अधिकारों को प्राप्त करना चाहा, तो मेरा क्या दोष है वासुदेव? आपने जो दुख और अपमान सहा वह वास्तविक था, किंतु आप उन्हें अवसर बना लेते, समाज का उद्धार होता और आपका कल्याण होता। आपके पास संभावना थी, सामर्थ्य था और उस पीड़ा का अनुभव भी था, लेकिन आपने क्या किया? आपने दुर्योधन के पक्ष में खड़े रहे और आज देखिए अपनी स्थिति। आप दुर्योधन के पक्ष में खड़े रहे, आप पांचाली के वस्त्रहरण जैसे पाप के भागी बने, अपने माता का सम्मान नहीं किया और आज अपने ही अनुज के हाथों मरने के लिए तत्पर खड़े। आप सत्य कह रहे हैं वासुदेव, किंतु मैं मित्र दुर्योधन के उपकारों का विस्मरण नहीं कर सकता। कौन सा उपकार राधेय? दुर्योधन ने आपसे मित्रता की अपने लाभ हेतु। आपके हृदय में अर्जुन के प्रति जो प्रतिस्पर्धा थी, उसके लिए आपसे मित्रता की। आप पे किए गए उपकारों का वास्तव में कोई मूल्य नहीं। किंतु वासुदेव, मैंने जीवन भर पीड़ितों और वंचितों को दान दिया है, अपनी संपत्ति में से अपने पास कुछ नहीं रखा। धनदान का वास्तविक लाभ दानी को होता है, दान लेने वाले को नहीं। और एक बात जान लीजिए अंगराज, जो व्यक्ति समाज के लिए जीता है उसे स्वयं लाभ होता है, लेकिन जो व्यक्ति स्वयं के लिए जीता है उसे वो स्वयं को और समाज को दोनों को हानि पहुंचाता है। आपने दुर्योधन का साथ दिया, इसीलिए आज कुरुक्षेत्र में यह विध्वंस हो रहा है। आप जिस कह रहे हैं वासुदेव, इस महायुद्ध का पाप हमारे सर है। अब समय है राधेय, अपने दुखों को भूल जाइए, अपने अधर्म को त्याग दीजिए और अपनी मृत्यु का स्वीकार कर लीजिए। इसी में समाज का और आपका दोनों का कल्याण है। मैं आपका आदेश स्वीकार करता हूँ वासुदेव, मृत्यु का भी स्वीकार करता हूँ। मेरी माता कुंती से कहिएगा कि मुझे क्षमा कर दे, और पांचाली से कहिएगा मैंने अपना रक्त बहाया है उसके अपमानों के लालचन को धोने के लिए। बस एक प्रश्न है वासुदेव, क्या मेरे सामर्थ्य का परिचय कभी भी नहीं हो पाएगा? राधे, जब आपके हाथ में धनुष नहीं, आपके रथ का पहिया भूमि में फंसा हो और आपको अपनी विद्या का विस्मरण हो गया हो, ऐसे अवसर का लाभ उठाकर आपका वध करना पड़ रहा है, क्या ये आपके सामर्थ्य का परिचय नहीं? काय तुझा आवाज? तुझ्या आवाजामुळे प्रेक्षक पळून जातील. काय करतोस तू? आता चांगलं जातोय की मी मगाशी महेश काळे यांची बंदिश ऐकली होती, त्यात त्यांनी काय बोलते राग भैरवी काय तर म्हणत होते. तुला राग भैरवी म्हणजे काय हे तरी माहितीये का? अगं राग भैरवी नाही, पण ती मेकॅनिकल नाही इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मधली भैरवी माहितीये बघ मला. इमॅजिन कर बरं, पहाटेची शांत वेळ, वाऱ्याची मंद झुळूक थंड वाटलेलं की ग, आणि अंतर्मनाला स्पर्श करणारा एक सूर. गोड आहे बघ आवाज भैरवीचा. गीत झाला, सूर गीत झाला. हो झाला की. तो सूर म्हणजेच राग भैरवी, याच्यामध्ये करुणा आहे, माधुर्य आहे. माधुरी? कोण माधुरी? मला तिने इन्स्टा आयडी दे ना. तुला राग भैरवी समजावणं म्हणजे दगडावरती डोकं फोडण्यासारखं. तुला राग भैरवी ऐकायचंय ना? आपल्या WC आर्ट सर्कलची बँकिंग तुला ऐक. नाही मी एकदा म्हणतो ना, ह्यांच्यासाठी म्हणतो एकदा. तू तुझा राग नक्की ऐक, माधुरीला जाऊ इथे नाही. अगं ती पळून जाईल आवाज. माधुरीला. प्लीज
मोहन सा रे सा श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर मदन मोहन मगरे सा रे सा श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर मदन मोहन मगरे सा श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला रात भानु प्रगट भयो काल माल मिलन आए रात भानु प्रगट भयो साध सारे गरे सा रात भानु प्रगट भयो काल माल मिलन आए रात भानु प्रगट भयो कारे सा गमधनि सा रात भानु प्रगट भयो काल माल मिलन आए तुम्हारे दरस द्वारे ठाड़े मोहन मुरली वाला श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर गपधनि धप मप गम श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर धनि सरि सनि धप मप मग श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला श्याम सुंदर मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन श्याम सुंदर मदन मोहन जागो मेरे लाला क्या बात है सर? मैं सुंदर डाक भैरवी के बाद भी तुम टेंशन में क्यों लग रहे हो? इस बात किसकी टेंशन हो रही है? माधुरी की क्या? अरे वो अनूप कह रहा था ना कि माधुरी को अपना राग सुनाएगा। तुम्हें तो पता ही है उसकी आवाज कितनी सुरीली है। वो तो है। अब उस माधुरी को भगवान बचाए। सही बात है। वैसे मैं ये कह रही थी दोस्तों, दिवाली तो रंगों का, दीपों का, आनंद का त्योहार है। इसमें कोई शंका ही नहीं कि सबकी दिवाली आनंदमय गई होगी। नहीं ऋतुजा, सबकी दीपावली खुशियों वाली नहीं होती। हाँ, हमारे जो पोस्टमैन काका है ना, उनके मुखमंडल पर भी गहरी विषाद छाया छाई हुई, नेत्र नीचे झुके हुए थे, ओठों पर मंद कंपन था। ऐसा लग रहा था मानो हृदय की पीड़ा उनके चेहरे पर उतर गई हो। हाँ, मैंने भी देखा था उन्हें, काफी सैड से लग रहे थे। तो आइए जानते हैं उनकी मायूसी के कारण पोस्टमैन काका से। नमस्कार मंडळींनो, कसे आहात? मजेत ना?
मी दररोज कित्येक पत्र घरी पोहोचवतोय, पण काही पत्र अशी असतात ना ती थेट मनाला भिडतात. असंच एक पत्र मी आज घेऊन आलोय, ज्यामध्ये एका आईने तिच्या मनाच्या दिरापासून तिच्या मुलासाठी पत्र लिहिलंय. विषय असा आहे की मुलगा दिवाळीच्या सुट्ट्या कमी असल्यामुळे त्याच्या घरी जाऊ शकला नाही. तर चला मी तुम्हाला हे पत्र वाचून दाखवतोय. प्रिय बाळा, दिवाळी आली रे. अंगणासाठी अंगणात दिवे लावले, पण मन मात्र उजळत नाही. तुझ्याशिवाय या घरातल्या प्रत्येक कारण आठवलं तूच म्हणायचं ना, आई थोडं जास्त दूध घाल. मला घट्ट लाडू आवडत नाही आणि मग थोडं घातलं आणि तुला आवाज देणार तो डोळ्यात चटकन पाणी आलं आणि डोळ्यात दिलं पाणी लाडूवर पडलं. ती लाडू पूर्ण झाली, पण मन मात्र टिकावत राहिलं. घराच्या गच्चीवर आकाशकंदील लावला, पण यंदा त्याचा रंग काही खास वाटत नाही. घरी उजळले बाहेर, पण आत मात्र तुला शोधते प्रत्येक कोपरा. तू असला की दिवाळीची सजावट पूर्ण तू करायचा, भावंडांना एकत्र घेऊन सर्व कामं उठवायचा. तेव्हा सर्व जिवंत आणि घर प्रसन्न वाटायचं. पण आता घराबरोबर घराबाहेरही शांत वाटते. फक्त वारा हलकेच कंदील हलवतो आणि वाटतं जणू तो तुझ्या येण्याची प्रतीक्षा करतोय. दिव्यांची फक्त ज्योत पेटते, परंतु त्यांची प्रकाश व झगमग तुझ्याविना अधुरीत आहे. दिवे झगमगतात, पण त्या प्रकाशात तुझ्या आठवणींची एक अखीर सावली कायम राहते. तुझे बाबा शेतातून आले की रोज विचारतात, तू फोन का करत नाही? मी म्हणते त्याला वेळ नसेल, अभ्यासात असेल तो, पण मनाला असतं तू दूर आहेस. पण फोन आल्यावर डोळे नकळतच ओलावतात आणि म्हणूनच मी दररोज तुला मनात शुभेच्छा पाठवते. तू लहानपणी म्हणायचास, आई तू जवळ असलं की सगळं छान वाटतं. आता आईलाही तसंच वाटतं रे, तुझ्याशिवाय सगळं अपूर्णच आहे. तू जाऊन फक्त एकच महिना झाला, पण तो आम्हाला असं वाटतंय की तू जाऊन 1 वर्ष झाले. आठवण येते रे खूप तुझी. रोज डोळे मिटून तुझी वाट बघत होते, पण तू येणार नाहीस ना हे ऐकल्यावर मन कासाविसेच होऊन गेले. बाळा, तुझं पत्र वाचल्यानंतर माझं मन अभिमानाने भरून येतं, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात मात्र तुझी ओठ कायम आहे. तू इथे होतास तेव्हा तुझे महत्त्व नव्हते, पण आता तू नसताना तुझी गरज जाणवते. छोटे मोठे काम तू सहज उरकून टाकायचा. आम्हाला तू कधी त्याचा भासही होऊ दिला नाही. बाळा, तू या दिवाळीत घरी नाहीस, पण आपलं घर तुझ्या आठवणीनं भरले. तुझ्या बालपणीच्या आठवणी लक्षात घेऊन अजूनही मी पहिला दिवा तुझ्या नावानेच लावतोय, कारण तू आहेस म्हणूनच आमचं आयुष्य उजळतंय. दिवाळीचे दिवस कमी असतील, सुट्ट्या थोड्या असतील, पण आईचं प्रेम कधी कमी होत नाही बरं का. तुला मी नेहमी रागवायची, पण मनात नेहमी तुझ्याबद्दल प्रेमच होते. तू तिकडे हसत राहा, मित्रांसोबत दिवाळी साजरी कर, पण जेव्हा बंदी लावशील ना तेव्हा एक क्षण डोळे मिटून विचार कर. आईच्या हातची ती बंदी तुझ्या मनात उजळते. बाळा, दिवे बाहेर लावायचे असतात, पण प्रकाश आत साठवायचा असतो. जग कितीही बदललं ना, आईचं प्रेम असतं ते सारखंच असतं, साधं, शांत आणि सगळं उजळवणार. जेव्हा या दिवाळीत फटाके फुटतील ना तेव्हा एक विचार कर, आवाज इथे आहे, पण प्रतिध्वनी आईच्या मनातही उमगतोय. तू लांब आहेस, पण या पत्रात वाटते की तू जवळच आहेस. नेहमी आनंदात राहा, अभ्यास कर, पण स्वतःला विसरू नको. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधारावर माझ्या आशीर्वादाचा एक दिवा कायम भेटलेलाच आहे. तू तिथे उजेडासाठी झगडतोस आणि मी इथे तुझ्या सावलीत जगते. तुझ्या यशाच्या प्रत्येक फुलावर आईचं नाव उमटलेलंच असतं. असीम प्रेम आणि आशीर्वाद तुझीच आहे. धन्यवाद. खरंच पत्र खूप भावनिक होतं, अगदी मनाला भिडणारं होतं. बरोबर आहे. तर कार्यक्रम पुढे नेऊयात. त्यासाठी मी आपल्या मुख्य डायरेक्टर डॉक्टर रमेश राठोड सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. त्यांच्यासाठी प्रोग्राम आहेत ते आहेत दिली लोक. ओके, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. So nice to see all of you. This is my first interaction with students and I'm very very happy, very delighted to invited me. Thank you very much for this. And I found out that your comparers were struggling with Hindi and Marathi both. You don't need to use so complicated words. You can use very simple words. But I must say this is very interesting program, and in my life first time I have encountered a program like this wherein you are actually appreciating the efforts of the people who are helping you in your day-to-day life. It's a great thing. Okay.
organizing such a program. I'm looking forward for many such programs. It's not easy to show the empathy to the people who contribute to your life. It's very difficult and you have shown that empathy. तर आता जे कर्मचारी असतील ज्यांच्यासाठी हा इव्हेंट होता, धन्यवाद. तुम्ही आमच्या मुलांना सुरक्षित ठेवता आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेता. त्यांच्या वतीने मी सुद्धा धन्यवाद तुम्हाला देतो. संत गाडगेबाबांनी म्हटलेलंच आहे की मनुष्य हा मूर्तीत नाही, तो माणसात असतो. देव ईश्वर हा माणसात असतो आणि ते जर तुम्ही समजलं तर तुमचं काम झालं. बरोबर आहे? So very nice, very interesting program. Now I just want here with me few of the people to whom I enjoyed this program. आधी मराठीचे 2 अँकर्स इकडे यावे अशी माझी इच्छा आहे. दोघे इकडे या. काय नाव? अनूप सचिन पटेल. चैताली जयंत संघ. व्हेरी नाईस. फर्स्ट लेडीज फर्स्ट. हिंदी वाले किधर है? जो आइए. वो लड़की किधर है? हाँ, गुड. लॉट ऑफ लॉन्ग सेंटेंसेस यू रिमेंबर. बहुत कुछ याद करके आई थी. चलो, ऑर्गेनाइजिंग टीम, मेन लीडर जिन्होंने प्रोग्राम ऑर्गेनाइज किया, इधर आइए. ये बताइए. चेयरमैन बोलते हो, प्रेसिडेंट बोलते हो? अपना प्रेसिडेंट. So this is for you guys. Kind of thanks for Okay, thank you very much and enjoy. खरंच प्रेसिडेंट सरांनी, डायरेक्टर सरांनी थोर विचारवंत गाडगेबाबा यांच्या विचारातून आपल्याला मार्गदर्शन केले. भरपूर असे कार्यक्रम झाले, जसे की बहारदार नृत्य, मनोरंजन नाटके, सुरील गाणी. पण प्रत्येक कार्यक्रमाला एक अंत असतो. तसंच आता आपल्याला आपल्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची वेळ आली आहे. श्रमांच्या तेजातली संध्याकाळ बहारदार झाली, परंतु आभार प्रदर्शनाची वेळ आली. तर मी आर्ट सर्कलच्या स्वरूप बाबुके याला आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते. प्रत्येक कार्यक्रम किती पण चांगला असला ना तरी त्याचा शेवट करावाच लागतो. आजच्या समारोपासाठी सर्वात पहिले तर मी आपले नूतन डायरेक्टर SS राठोड सर आपले मनपूर्वक आभार मानतो की आजच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला. तसेच आपले मेंटेनन्स स्टाफ यांचे मी आभार मानतो. आणि आजचा जो मेन कार्यक्रम होता ना, हा मेंटेनन्स स्टाफसाठी होता. त्यांनी जे आपल्यासाठी स्वच्छता करतात, त्यामुळे आपले क्लबचे मेंबर असे वेगवेगळे रील्स काढू शकतात. एकदम फ्लेवर येतं, त्यामुळे त्यांना पण थँक्यू. आणि आता शेवट करता मी आपल्या क्लबच्या मेंबर्सचा पण आभार मानतो की ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम यशस्वी बनवला, त्यामुळे त्यांचे धन्यवाद.